ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये आता मालिकेला नवीन वळण मिळून त्यामध्ये आता सगळ्या सत्याचा उलगडा होऊन अर्जुनच्या एकाच कमालीने आता अर्जुनने आणलेल्या पुराव्याच्या एकाच धारीने खऱ्या खोट्याचा आता पडताळा होऊन मोठा उलगडा होत साक्षी अगोदर प्रियाला आता अर्जुन विलासच्या खुनामध्ये अडकून मधुभाऊची कशी सुटका करतो आणि अर्जुनने आणलेल्या एकाच पुराव्याने जज समोर आणि सगळ्यांसमोर प्रिया ही खून करतेवेळी तिथेच होती आणि आत्तापर्यंत प्रियाने दिलेली साक्ष खोटी असल्याचे आता सगळ्यांच्या समोर येऊन ज्या वेळेस विलासचा खून झाला त्यावेळेस जर प्रिया तिथे होती तर मग खून झाल्यानंतर 3 मिनिटानंतर तिथे जे काही घडलं ते सुद्धा प्रियाने बघितलं असेल आणि एकतर प्रियाने ते बघितलं असताना देखील प्रिया ही खोटं बोलून प्रियाने आता कोर्टाला फसवले. यासाठी आता जज प्रियाला जेलमध्ये ठेवण्याची शिक्षा करतात आणि जेव्हा आता जज प्रियाला कोर्टामध्ये ठेवण्याचे आदेश देतात त्याच वेळेस आता एकच मोठा धमाका उडून अर्जुनकडचा पुरावा बघून रविराज कसा हादरतो तर प्रिया ही खरोखर दोषी असल्याचे कसे रविराज समोर येते आणि मधुभाऊची सुटका होऊन तिकडे सायली आता पुढे काय करते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यामध्ये आता अर्जुनला मधुभाऊच्या केसमध्ये 2 पुरावे महत्त्वाचे मिळालेले असतात. त्यातील एक पुरावा म्हणजे सायलीने आता अर्जुनला सांगितलेलं असतं की मधुभाऊ हे डावखुरे आहेत आणि आता 2 रिपोर्ट्स आलेले असतात. त्या रिपोर्ट्समध्ये आता विलासचा खून ज्या वेळेस झाला त्यावेळेस विलासचा खून ज्याने केला त्याने विलासवर उजव्या हाताने गोळी झाडली हे आता त्याचे रिपोर्ट्स येऊन ते सिद्ध झालेलं असतं. आणि आता इकडे सायलीने म्हटल्याप्रमाणे जर मधुभाऊ डावखुरी आहेत आणि उजव्या हाताने ते कोणतीही वस्तू उचलू शकत नाही तेव्हा आता विलासचा खून मधुभाऊने केला नसल्याचा पुरावा अर्जुनकडे आलेला असतो. त्यातच दुसरा एक भयानक पुरावा अर्जुनकडे येतो आणि तो म्हणजे ज्या वेळेस विलासचा खून घडला त्यानंतर आता घाबरलेल्या प्रियाने खून झाल्यानंतर पटकन आता विलासच्या खिशातील मोबाईल काढून त्या मोबाईलवरून विलासचे फिंगरप्रिंट्सने मोबाईलचे लॉक उघडून आता पोलिसांना मेसेज केलेला असतो की माझा जीव इथे आश्रमात धोक्यात आहे आणि मधुभाऊ पैसे देत नसल्यामुळे मला मारण्याचा प्रयत्न करत आहे. तो मेसेज आता इन्स्पेक्टरला मिळालेला असतो खरा, पण ज्या वेळेस तो मेसेज पाठवलेला असतो त्या मेसेजचा टाईम हा विलासच्या खून झाल्यानंतरचा असतो. म्हणजे विलासचा खून झाल्यानंतर तो मेसेज पाठवलेला असतो. म्हणजे तो मेसेज विलासने नाही तर विलासचा खून केल्यानंतर ज्याने खून केला त्याने आता विलासच्या मोबाईलवरून पाठवल्याची सिद्ध झालेले असते. आणि आता इकडे मात्र मोठा गोंधळ उडालेला असतो आणि आता मधुभाऊ बेलवरती त्यांची नक्कीच सुटका होणार हे आता ते 2 पुरावे बघून अर्जुन आणि चैतन्याच्या समोर आलेले असतं खरं. आणि अर्जुनला तर पक्की खात्री झालेली असते की आता मी या 2 पुराव्यांशी मधुभाऊंना जेलमधून बाहेर काढीलच आणि मधुभाऊ जेलमधून बाहेर येणारच. पण त्याच वेळेस आता मोठा धमाका उडालेला असतो आणि सायलीने सांगितलेले अर्धवट वाक्य आता अर्जुनने ऐकलेले असते आणि ते म्हणजे जर मधुभाऊ बाहेर आले तर मी मधुभाऊंसोबत पुन्हा आश्रमात जाईल. तेव्हा आता अर्जुनला याची खूप भीती वाटलेली असते. मधुभाऊ आता मी दिलेल्या पुराव्याने बाहेर येतील आणि जेव्हा मधुभाऊ बाहेर येतील तेव्हा सायलीसोबत मधुभाऊ देखील आता आश्रमात जातील आणि सायली मला सोडून जाईल अशी भीती आता अर्जुनला वाटलेली असते. तर आता इकडे चैतन्याने अर्जुनला एक ट्रिक दिलेली असते आणि ती ट्रिक म्हणजे जर
अर्जुन, तू मधुभाऊची केसची सुनावणी डिले केली आणि मधुभाऊला जर सोडवण्यासाठी जर तू डिले केलं तर तेवढेच दिवस सायली तुझ्यासोबत राहू शकते. आणि हेच अर्धवट वाक्य देखील सायलीने ऐकलेलं असतं. आणि आता अर्धवट वाक्याने अर्जुनला देखील मोठा धक्का बसलेला असतो. अर्जुन हा ही गोष्ट करण्यासाठी कधीच तयार होत नाही आणि त्यामुळे त्याने चैतन्याला तसे ठणकावून देखील सांगितलेले असते. अर्जुन म्हणतो की हे बघ चैतन्य, ही गोष्ट इम्पॉसिबल आहे. पुरावा असताना देखील मधुभाऊंना जेलमध्ये ठेवणे मला कधीच जमणार नाही. दुसरा कोणता जरी क्लायंट असला तरी त्याच्या बाबतीत मी असा विचार केलाच नसता आणि मधुभाऊच्या बाबतीत नाहीच नाही चैतन्य. तेव्हा तू असा कसा बोलू शकतो? पुन्हा आता अर्जुन आता त्याच्या ऑफिसमध्ये येऊन त्या गोष्टीवरती विचार करतो. अर्जुनने आता विचार केलेला असतो आणि अर्जुनचे मन देखील हे करण्यासाठी कधीच तयार होत नसते. आणि आता शेवटी अर्जुन सगळा विचार करून एका आता निर्णयावर आलेला असतो आणि सगळा विचार करून अर्जुनचे मन म्हणते की नाही अर्जुन, सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद जर तुला कायम ठेवायचा असेल तर तुझ्या प्रेमाचा तुला त्याग करायची जरी वेळ आली ना तरीसुद्धा चालेल, पण मधुभाऊंची सुटका झालीच पाहिजे. आणि मधुभाऊंची सुटका होऊन सायलीच्या चेहऱ्यावरती आनंद झळकलाच पाहिजे. या निर्णयावर आता अर्जुन ठाम झालेला असतो आणि ताबडतोब आता अर्जुन हा त्या 2 पुराव्यांशी चैतन्याला आता कोर्टाची सुनावणी आणण्यासाठी चैतन्याला अर्जुनने सांगितलेले असते. ठरल्याप्रमाणे आता अर्जुनने पुरावे आणले आणि आता आपले मधुभाऊ सुटणार याचा आता सायलीला आनंद झालेला असतो खरा. आणि आता चैतन्य, अर्जुन, सायली सगळेजण आता कोर्टामध्ये आलेले असतात. तेव्हा आता कोर्टामध्ये येताच अर्जुन आता त्याच्याकडे असलेले पुरावे आता घेऊन समोर आलेला असतो. जज आलेले असतात. जज आता अर्जुनला त्याने आणलेले पुरावे दाखवायला सांगतात. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की माय लॉर्ड, आता मी असे काही पुरावे आणले आहेत की त्यानुसार सिद्ध होईल की विलासचा खून मधुभाऊने केलेला नाही. आणि त्यासाठी मला पुन्हा एका व्यक्तीला विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परवानगी द्यावी. तर लगेच जज परवानगी देतात आणि ती परवानगी मिळताच अर्जुन म्हणतो की त्या व्यक्तीचं नाव आहे की प्रिया किल्लेदार. ते ऐकून आता प्रियाला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता इकडे रविराजला देखील मोठा धक्का बसलेला असतो. रागाने रविराज अर्जुनकडे बघतो तर प्रिया ही घाबरलेली असते. घाबरलेली प्रिया आता विटनेस बॉक्समध्ये येते. तेव्हा आता पुन्हा अर्जुन प्रियाला उलटसुलट प्रश्न विचारू लागतो. अर्जुन म्हणतो की हे बघा प्रिया किल्लेदार, तुम्ही आतापर्यंत दिलेल्या साक्षीनुसार विलासचा खून ज्या वेळेस झाला तो तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघितला आणि तुम्ही त्याच्या साक्षीदार देखील आहेत असे तुम्ही सांगितले. प्रिया म्हणते की बरोबर आहे. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मग प्रिया किल्लेदार, आता तुम्ही मला सांगा, ज्या वेळेस विलासचा खून झाला त्यावेळेस तुमच्या म्हणण्याप्रमाणे मधुभाऊंनी विलासवरती गन रोखून विलासला ठार केले. प्रिया म्हणते की बरोबर आहे. तेव्हा आता लगेचच अर्जुन पहिला पुरावा जजला दाखवतो. अर्जुन म्हणतो की माय लॉर्ड, हा बघा पुरावा. यामध्ये असे सिद्ध होते की ज्या कोणी व्यक्तीने विलासवर गोळी चालवली ती गोळी उजव्या हाताने चालवली. तेव्हा आता जज ते पुरावा बघतात, ते रिपोर्ट बघतात आणि लगेचच अर्जुन म्हणतो की माय लॉर्ड, पण प्रिया म्हणते की विलासवरती मधुभाऊंनी गोळी चालवली. मधुभाऊ तर डावखुरी आहेत आणि उजव्या हातात अशी गन उचलून धरण्याची देखील ताकद त्यांच्या उजव्या हातामध्ये नाहीये. मग ते उजव्या हाताने गोळी कशी चालवतील? म्हणून जर उजव्या हाताने विलासवर गोळी चालवली तर ती गोळी मधुभाऊंनी नाही तर दुसरे कोणी चालवल्याचे सिद्ध होत आहे माय लॉर्ड. तर आता जजने देखील चष्मा काढून ते रिपोर्ट्स पूर्णपणे तपासलेले असतात. त्यानंतर आता अर्जुन पुन्हा आता जजला म्हणतो की त्यानंतर आता हा दुसरा पुरावा घ्या.
आणि तो पुरावासुद्धा खूप महत्त्वाचा आहे माय लॉर्ड. आणि लगेचच अर्जुन ते रिपोर्ट्स जजला दाखवतो आणि म्हणतो की माय लॉर्ड, विलासचा खून झाला. त्यानंतर पोलिसांना विलासच्या मोबाईलवरून एक मेसेज आला होता आणि त्यामध्ये असे लिहिले होते की माझा जीव धोक्यात आहे आणि मधुभाऊ पैसे देत नसून ते मला मारण्याचा प्रयत्न करत आहेत, मला वाचवा. आणि हा मेसेज आता लगेचच अर्जुन हा जजला दाखवतो आणि त्याचे रिपोर्ट देखील दाखवतो. अर्जुन म्हणतो की नीट बघा माय लॉर्ड, हा मेसेज जर विलासने पाठवलेला असता तर त्यावेळेस विलास जिवंत होता, बरोबर. पण रिपोर्टनुसार विलासचा खून झाल्यानंतर 3 मिनिटांनी हा मेसेज पाठवला गेला आहे. म्हणजे तो मेसेज ज्याने विलासचा खून केला त्याने विलासचा मोबाईल घेऊन त्या मोबाईलवरून हा मेसेज पाठवला आहे. कारण जर हा मेसेज विलासने पाठवला असता तर खून होण्याच्या अगोदर विलासने टाईप करून ते पाठवलेले असते. पण यामध्ये वेळ तर विलासचा खून झाल्यानंतर मेसेज आल्याचे आहे. तेव्हा ज्या वेळेस प्रिया मधुभाऊंनी विलासचा खून केला असे सांगते, म्हणजे ज्या वेळेस विलासचा खून झाला त्यावेळेस प्रिया ही सगळं बघत होती आणि नंतर ज्याने कोणी मेसेज टाईप करून पाठवला त्या व्यक्तीलासुद्धा प्रियाने बघितलेलं असावे आणि प्रिया ही सगळं काही कोर्टामध्ये खोटं बोलत आहे हे या 2 पुराव्यावरून सिद्ध होतंय. आणि तिसऱ्या पुराव्याने हे देखील सिद्ध होतंय की मधुभाऊ डावखुरे असल्यामुळे रिपोर्टनुसार उजव्या हाताच्या व्यक्तीने गोळी चालवली म्हणून मधुभाऊंनी गोळी चालवलेली नाहीये. तर माझी अशी कोर्टाला विनंती आहे की मधुभाऊचा यामध्ये काहीच दोष नाहीये. अजून एक गोष्ट माय लॉर्ड, 1 वर्षापासून मधुभाऊ जेलमध्ये आहेत. तर जेलने त्यांचे रिपोर्ट्ससुद्धा आता समोर आणले आहेत आणि त्या रिपोर्ट्सनुसार मधुभाऊचा एकही निगेटिव्ह पॉईंट नाही आणि मधुभाऊचे व्यक्तिगत वागणे हे अगदी आदर्शवादी आहेत. ते रिपोर्ट्स देखील अर्जुन आता जजला दाखवतो आणि म्हणतो की या सगळ्या गोष्टींवरून विलासचा खून मधुभाऊने केलेला नाहीये. एक आदर्श जीवन जगणारा माणूस असे कधीच करू शकत नाही आणि असे असूनही ते डावखुरी आहेत. उजव्या हाताने त्या कोणत्याही वस्तू उचलू शकत नाही. म्हणून मधुभाऊला बेलवर सोडण्याची मला परवानगी द्यावी. आणि प्रिया किल्लेदार ही खोटं बोलत आहे. खून करताना तिने बघितले, खून करतानाचा व्यक्तीसुद्धा दुसरा आहे आणि खून करताना केल्यानंतर ज्याने मेसेज पाठवला त्या व्यक्तीलासुद्धा प्रियाने तिथे असल्यामुळे बघितलेले आहे. पण प्रिया आपल्याला खोटं बोलत आहे. तेव्हा प्रियाला खरे बोलण्यासाठी तिला ताब्यात घ्यावे असे विनंती देखील आता अर्जुनने जजला केलेली असते आणि ताबडतोब ते सगळे पुरावे बघून जज हे प्रियाला आता अटक करण्याचे आदेश देतात. आणि त्याचबरोबर मधुभाऊची बेलवर आता जजने सुटका केलेली असते आणि मधुभाऊ आता बाहेर आलेले असतात. सगळे काही आता सायलीच्या मनासारखे होऊन मधुभाऊ आता सायलीला मिळालेले असतात आणि मधुभाऊची बेलवर सुटका होताच आता सायलीचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. आणि त्याच वेळेस बाहेर येऊन सायली अर्जुनला कडकडून मिठी मारते आणि म्हणते की अर्जुन सर, आज तुम्ही कमाल केलीत. पण अर्जुनच्या चेहऱ्यावर मात्र दुःख असते, कारण मधुभाऊ सुटल्यानंतर आता सायली ही मधुभाऊ सोबत आश्रमात जाणार आणि अर्जुनच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तेव्हा आता अर्जुनच्या डोळ्यातील ते पाणी बघून सायली आता अर्जुनला तिच्या प्रेमाची कबुली देणार का हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.